नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे तुम्हाला थंबनेलवरून आणि टायटलवरून समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओ कोणत्या प्रकारचा आहे. तर अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी रोटी कवर कसे बनवायचे हे दाखवलेले आहे आणि याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाजारात किंवा ऑनलाईन महाग मिळणारे रोटी कवर घरातील साहित्यापासून कमी खर्चामध्ये कसे बनवायचे हे मी इथे या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आणि अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे. तर चला मग बघूया याकरता मी काय काय साहित्य वापरलेलं आहे आणि हे कशा प्रकारे बनवलेलं आहे. तर वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर इथे मी घेतलेले आहे शॉपिंग बॅग. तर पिवळ्या रंगाच्या 2 शॉपिंग बॅग घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर घेतलेलं आहे आपलं जे रोटी कवरचं मेन फॅब्रिक आणि कॉटनचं सफेद कलरचं फॅब्रिक. आणि त्यानंतर स्क्रीनवर जे तुम्हाला माप दिसत आहे त्या मापाने मी इथे एक चौकोन तयार करून घेतलेला आहे. मेन फॅब्रिक, शॉपिंग बॅग आणि सफेद रंगाचं जे कापड आहे त्याचा 12.5 बाय 12.5 इंचाचा असं एक मी पीस तयार करून घेतलेला आहे आणि त्याला चारही बाजूकडनं अशा प्रकारे बघा शिलाई मारून घेणार आहे. आणि त्यानंतर उभ्या आणि आडव्या अशी शिलाई मारून घेणार आहे आणि हा पीस आपला तयार करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला 7 बाय 7 इंचाचे 4 पीस रेडी करायचे आहेत. जसं आपण पहिला मोठा 12.5 इंचाचा पीस तयार करून घेतला त्याचप्रमाणे 7 बाय 7 इंचाचे 4 पीस इथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर इथे मी सर्व एकमेकावर ठेवून अशा प्रकारे चारही बाजूकडनं शिलाई मारून घेणार आहे आणि त्याला पण उभ्या आडव्या शिलाई मारून घेणार आहे आणि हे 4ही पीस मी तयार करून घेणार आहे. तर याच प्रकारे बाकीचे सर्व पीस मी 3 पीस मी तयार करून घेणार आहे. पीस तयार करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला म्हणजे अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी माझे असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन ही मिळून जाईल. आणि त्यानंतर 7 बाय 7 इंचाचे जे आपण पीस तयार करून घेतले होते त्या पीसला बघा एक पीस घ्यायचा आहे आणि असा मध्यभागी फोल्ड करायचा आहे आणि त्याला गोलाकार भाग द्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे. आणि याच प्रकारे बाकीचे सर्व पीस देखील आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहेत राऊंड शेपमध्ये गोलाकार भागामध्ये. तर बघा ह्या दुसऱ्या पीसवर मी हा जो कट केलेला पीस आहे तो ठेवणार आहे आणि त्याला कट करून घेणार आहे गोलाकार भागामध्ये. तर सर्व बाकीचे असेच पीस मी तयार करून घेणार आहे. तर अशा प्रकारे बनवलेले हे रोटी कवर तुम्ही जर बाजारात घ्यायला जाल किंवा ऑनलाईन घ्यायला जाल तर तुम्हाला 400-500 या रेंजमध्येच भेटेल. मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हे रोटी कवर बनवाल तर एकदम कमी खर्चामध्ये घरच्या घरी छान असं रोटी कवर तुम्ही बनवू शकाल. आणि त्यानंतर पायपिंग करता इथे बघा मी क्रॉसमध्ये अशी पट्टी कट करून घेतलेली आहे. माझ्याकडे एक चॉकलेटी रंगाचं कापड होतं त्याच्या अशा मी क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर पट्टीची साईज मी इथे 1.5 इंच इतकी ठेवलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे. त्यानंतर एक पीस घ्यायचा आहे आणि तो उलट्या बाजूकडनं आपल्याला पट्टी ठेवून अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये. आणि जो गोलाकार भाग आहे तिथं थोडंसं तुम्हाला पट्टी अटॅच करण्याकरता किंवा पायपिंग करण्याकरता थोडंसं तुमचं गोंधळ उडेल, पण एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही सावकाश जर कराल ना तर एकदम छान अशी ही पायपिंगची पट्टी आपली बसून तयार होईल आणि पायपिंग पण एकदम छानरित्या बनली जाईल. तर अशा प्रकारे पट्टीच्या संपूर्ण कडेकडनं मी शिलाई मारून घेणार आहे आणि पट्टी अटॅच करून घेणार आहे. तर बघा छान अशी आपली पट्टी हे अटॅच करून झालेली आहे. आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे. तर इथे गोलाकार भागाकडे पण बघा थोडंसं असं कापड राहिलेलं आहे बाहेरच्या दिशेनं, तर ते पण मी कट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जिथे गोलाकार भाग आहे तिथे आपल्याला बघा असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत. कट दिल्यामुळे काय होईल, आपली जी पायपिंग आहे जे गोलाकार भागाकडे ते एकदम व्यवस्थितरित्या बनली जाईल.
इथे बघा व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला फॅब्रिक फोल्ड करायचं आहे आणि पूर्ण अशी पाइपिंग आपल्याला बनवून घ्यायची आहे, तयार करून घ्यायची आहे। तर पूर्ण या भागाला बघा अशा प्रकारे मी पाइपिंग करून घेत आहे। तर अशा प्रकारे पाइपिंग तयार करत असताना बघा गोलाकार भागाकडे जरा आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या सावकाश अशी आपल्याला पाइपिंग करायची आहे, कारण की गोलाकार भागाला पाइपिंग बसण्याकरता थोडासा त्रास होतोच। त्यामुळे एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला ही पाइपिंग पूर्ण तयार करून घ्यायची आहे। तर बघा छान अशी या फॅब्रिकला आपली पाइपिंग एकदम व्यवस्थितरित्या बसून तयार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान आणि व्यवस्थित पूर्ण फिनिशिंगमध्ये आपली ही पाइपिंग बसून तयार आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून काढायचं आहे। तर इथे बघा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तुम्हाला फिनिशिंग किती एकदम छान आणि व्यवस्थित आलेली आहे। याच प्रकारे बाकीचे देखील आपल्याला पीसेस असे तयार करून घ्यायचे आहेत, त्याला पण पाइपिंग तयार करून घ्यायची आहे। तर याच प्रकारे बाकीचे पीस देखील मी पाइपिंग करून तयार करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर जो आपण 12.5 इंचाचा चौकोन तयार करून घेतला होता त्याला बघा अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि चारही बाजूकडनं असे मध्ये फोल्ड करून कट मारायचा आहे। तर इथे बघा चारही बाजूकडनं व्यवस्थितरित्या मी कट देऊन घेणार आहे। तर अशा प्रकारे चारही बाजूकडनं कट देऊन झाल्यानंतर जे आपण 4 पीस बनवून तयार करून घेतले होते ते पण अशा प्रकारे बघा मध्यभागी फोल्ड करायचं आहे आणि याला देखील आपल्याला असेच कट देऊन घ्यायचे आहेत। चारही पीसेसला आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने सर्व चारही पीसेसला कट देऊन झाल्यानंतर बघा असा मोठा चौकोनी जो 12.5 इंचाचा आपला भाग आहे तो खाली ठेवायचा आहे आणि जिथे कट दिला आहे तिथेच आपला दुसरा जो छोटा पीस आहे कट दिलेला तो त्यावर बरोबर त्या कटवर कट येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि शिलाई मारून तो तिथे अटॅच करून घ्यायचा आहे। याच पद्धतीने बाकीचे उरलेले 3 पीस आपल्याला अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचे आहेत। बरोबर कट केलेल्या भागावरच कट केलेला भाग ठेवायचा आहे आणि सर्व पीसेस आपल्याला असे अटॅच करून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व पीस अशा प्रकारे अटॅच करून घेत आहे। तर एकदम छानरित्या तुम्ही बघू शकता चारही पीस आपले अटॅच करून झालेले आहेत आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि तिथे क्रॉसमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। चारही बाजूकडनं अशाच प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे चारही बाजूकडनं आपलं शिलाई मारून झाल्यानंतर बघा जे त्रिकोणी भाग आहे तो आपल्याला कट करून काढायचा नाही आहे, तर तो आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशाच प्रकारे बाकीच्या चारही बाजूकडनं आपल्याला त्या त्रिकोणाला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती छानरित्या हे त्रिकोण आपले शिलाई मारून अटॅच करून झालेले आहेत आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपले हे रोटी कवर बनून तयार आहे। आणि त्यानंतर इथे आपल्याला पाइपिंग करायची आहे, तर त्याकरता इथे मी 1.5 इंचाची क्रॉसमध्ये पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे या रोटी कवरला अटॅच करून घेणार आहे।
तर अशा प्रकारे पट्टी जोडत असताना पट्टीच्या शेवटी बघा, व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे आणि अटॅच करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पट्टी जोडून झाल्यानंतर पट्टीला आपल्याला तिथे छोटे छोटे कट पण द्यायचे आहेत आणि ती पट्टी पलटी करून तिथे पायपिंग करून घ्यायची आहे. तर कट देताना एकदम व्यवस्थित आपल्याला कट द्यायचे आहेत. आपलं जे फॅब्रिक आहे ते कट होणार नाही, शिलाई कट होणार नाही, या अंदाजानेच आपल्याला कट द्यायचे आहेत. आणि त्यानंतर कट देऊन झाल्यावर बघा, अशा प्रकारे आपल्याला पट्टी ती फोल्ड करायची आहे आणि पायपिंग आपली तयार करून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे, तुम्हाला समजलं जर नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं जाईल की आपल्याला पट्टी कशा प्रकारे फोल्ड करायची आहे, कुठून अटॅच करायची आहे आणि कशी त्याला पायपिंग तयार करायची आहे. तर अशा प्रकारे पूर्ण चौकोनी भागाला आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे. तर पायपिंग करून झाल्यानंतर इथे तुम्हाला फायनल लुक मी दाखवते की आपलं रोटी कवर हे कसं दिसत आहे आणि किती छान दिसत आहे. तर इथे तुम्ही पायपिंगची फिनिशिंग बघू शकता, एकदम व्यवस्थितरित्या इथे पायपिंग आपली बनून तयार आहे. आणि बघा, जिथे जॉईंट भाग आहे तिथे पण किती छानरित्या ही पायपिंग आपली बनली गेलेली आहे. तर अशा प्रकारे कमी खर्चामध्ये घरच्या घरी बाजारात जे रोटी कवर भेटते त्या पद्धतीने तुम्ही रोटी कवर बनवू शकता, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्ही देखील अशा प्रकारे रोटी कवर ट्राय करून बघा आणि कसे झाले आहे, कसे बनले आहे हे कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला माझी मेहनत थोडी जरी आवडत असेल किंवा माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला, म्हणजे अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, इथे मी तुम्हाला चपाती पण ठेवून दाखवते. ह्याच्यामध्ये मी खाली प्लेट ठेवलेली आहे, कारण की आपण याच्यावर चॉकने मार्क वगैरे केलेला आहे, त्याच्यामुळे खाली प्लेट ठेवलेली आहे आणि नंतर त्याच्यावर चपाती ठेवलेली आहे. तर इथे एकदम छान आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये रोटी कवर कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटूया पुढच्या अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.